मॅच फिनिश करून या. मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा माझी जबाबदारी होती की मला ही मॅच फिनिश करायची, कारण तेव्हा 17 बॉल 18 बॉल 25 रन पाहिजे होते. त्याच्यामध्ये तेजस कडून 2 बॉल डॉट झाले आणि तिसऱ्या बॉलला तो आउट झाला. मग प्रेशर वाढला, परत नितीन आला, नितीनची पण विकेट गेली. आणि जेव्हा 12 बॉल 22 ची मॅच होती तेव्हा माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स होता की तो माझा एंड होता आणि मी आयुषला 2 6 मारू शकतो. मी स्वतःला पण बॅक केला आणि मला हे पण होतं की मला संघाला पण जिंकवायचे, विकेट नाही टाकायची. मनी, कळंबोली प्रीमियर लीग तुमच्यासाठी किती महत्वाची आणि मोलाची आहे आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मला वाटत नाही की कुठलीही प्रीमियर लीग अशी होत असेल ज्या उत्साहाने कळंबोली प्रीमियर लीगची वाट बघत राहतात. आणि असं आहे की मी अजून ही प्रीमियर लीग जिंकू नाही शकलो. कदाचित जर यावर्षी नाही जिंकलो तर ही माझी शेवटची प्रीमियर लीग असू शकते. आणि तुम्ही बघा की प्रत्येक प्लेअरचा उत्साह बघा तुम्ही किती चांगला आहे आणि ज्या हिशोबाने ऑर्गनाईज केलेला आहे. मला वाटत की रायगड प्रीमियर लीग पण जर आम्हाला दिली ऑर्गनाईज करायला तर अशी ऑर्गनाईज कोणीच नाही करू शकत. खूप साऱ्या शुभेच्छा मनी होता. मनीने आपले भाव व्यक्त केले. तो म्हणाला यावर्षी मला जिंकणं मस्ट निडेड आहे. मी ही स्पर्धा जिंकलो नाही तर कदाचित माझ्यासाठी या स्पर्धेतून मी निरोप घेऊ शकतो. या पण पहिला सामना संपला. या कॉमेंट्री बॉक्सकडे वळूयात आणि मनीष शर्मा ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण दिला आहे. धन्यवाद. ज़रूर सर, मन्नी जी ने कहा कि शायद ये उनकी आखिरी लीग हो सकती है, पर मैं उनसे ये कहना चाहूँगा कि अभी ना जाओ छोड़ के, कि दिल अभी भरा नहीं. और आपकी उपस्थिति इस टीम में, इस मैदान पर, यहाँ पर हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है. मैं चाहूँगा कि आप आगे भी खेलें, मैं चाहूँगा कि आप आगे भी परफॉर्म करते रहें, क्योंकि जब जब आप मैदान के अंदर होते हैं ना तो एक प्रेरणा होती है. सिर्फ आप तुषार शर्मा के नाम से वहाँ पर उपस्थित नहीं होते, आपसे कई लोग प्रेरणा लेते हैं, आपसे कई लोग सीखते हैं. और आपके जज्बे को देख के ना मैं कहना चाहूँगा कि जिनके अंदर जोश नहीं आता ना वो भी खड़े उठ होते हैं कि हम भी खेलेंगे और हम भी खेल सकते हैं. ऐसे कुछ व्यक्तिमत हैं आप. तो आपसे विनती रहेगा कि आपने अपना ये फैसला ज़रूर बदलना है. ये पूरी कलंबोली फैन बेस है आपकी, उनकी तरफ से मैं राजन सोना आपसे दरख्वास्त करता हूँ. बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी यहाँ पर की जा रही है दोस्तों. साहिल उल्वेकर कप्तान और उसके साथ साथ द ब्रांड रामा महानवर मैदान के अंदर. राजू नरले गेंदबाजी के लिए हम देख पाएंगे. और आज अगर बात की जाए तो काफी समय के बाद कलंबोली का चलाक फील्डर राहुल उर्फ जॉन्टी हमें मैदान के अंदर नजर आ रहा है. पहली बार मैं उन्हें देख रहा हूं इनर सर्कल. बहुत ही लॉन्ग टर्म उनका रहा है, गैप रहा है. उसके बाद वहाँ पे आए हैं, आप देख पाएंगे मिड ऑफ के रीजन में वहाँ पर उपस्थित हैं दोस्तों बहुत समय बाद. लेकिन इस खिलाड़ी का अगर इतिहास का पन्ना पलटा जाए, बड़ी इस बीच पलट कर रख दिया. बल्लेबाज की नजर हटने नहीं दी, गेंद के ऊपर था, उन्हीं के नजरों के सामने अपना विकेट गिरता हुआ भी देखा उन्होंने. ये बहुत ही मेरे हिसाब से रेयर व्यू रहता है कि विकेट की अपनी गिरते हुए भी देखिए उन्होंने नजर पीछे देखी और देख रहे कहीं ना कहीं मैं बोल्ड हो रहा हूं. क्या लाजवाब गेंदबाजी राजू नरले की. सर्कल के ओवर के ऊपर उन्होंने जो प्रहार किया था साहिल उल्वेकर ने, उसका प्रति उत्तर ये था कि तुम पर हम फुल स्टॉप लगाएंगे. ऐसा कुछ फैसला खुद में करके गेंदबाजी करने आए जो गेंदबाज राजू भाई. बहुत ही लाजवाब तरीके गेंदबाजी दोस्तों. पहली ओवर इस बीच प्रगति पथ के ऊपर अगर बात की जाए तो 5 गेंदें हो चुकी है. 5 गेंदों के बाद ये पहली ब्रेक थ्रू यहाँ पर उन्हें मिली है. एक अच्छी ब्रेक थ्रू है मेरे हिसाब से, क्योंकि लाजवाब बल्लेबाजों का यहाँ पर मैं कहूँगा एक संगम हो चुका है. आपने देखा रामा महानवर जैसा खिलाड़ी वहाँ पर हमें नजर आ रहा है. साहिल उल्वेकर जैसा बल्लेबाज अब मैदान से बाहर गया. अब नए बल्लेबाज वैभव, यस वैभव निम्बाळकर, लाजवाब बल्लेबाज है. राइट हैंड, ताकतवर, टाइमिंग बहुत अच्छी इनकी. बात की जाए इनकी जो मैदान की कसरत चलती है वो संतोष जी मदने के साथ यहाँ पर उपस्थित रहते थे. जो सुबह सुबह ये उनकी प्रैक्टिस सेशन होती है, उनसे बहुत कुछ गाइडेंस इन्होंने लिए हुए हैं. और हाल ही में अगर बात की जाए तो लॉर्ड शिवा के नाम से जो प्रसिद्ध है, हम सभी के चहीते और एक घातक बल्लेबाज शिवा, उनकी टीम में ही हमें उपस्थित नजर आते हैं. और क्या ही बल्लेबाजी, उनसे भी बहुत कुछ इन्होंने गाइडेंस लिया. और अगर बात की जाए तो अब स्वयं में एक इंडिपेंडेंट बल्लेबाज के रूप में हमें मैदान पर नजर आ रहे हैं. प्लेसमेंट देखिए बढ़िया, बहुत ही अच्छा. गेंद इस बीच राहुल जॉन्टी, इस खिलाड़ी की मैं आपको खासियत. ओवर की समाप्ति हो चुकी है, टाइमर इज ऑन. और जरूर 3 मिनट इन्होंने महज लिए हैं इस ओवर को समाप्त करने में. मैं आपको बताना चाहूंगा जय सर, राहुल जॉन्टी, इनके ऊपर एक गाना भी है रॉयल टीम का जिसके ऊपर एक वाक्य है कि राहुल जॉन्टी चालक फील्डर. और इसकी खासियत रही है, आपको बताना चाहूंगा इस मैदान पर कैच पर उस समय मेरे हिसाब से 2014 या 15 का वो दरमियान, उस समय 10,000 रुपए इन्होंने जीते थे. 10,000 रुपए महज एक कैच पर. और वो कैच भी कुछ आम सा नहीं था, उसे
अपने फील्डिंग की जो ताकत है वो दिखाई, अपनी खासियत दिखाई, अपना परफेक्शन दिखाया। और क्या कैच उन्होंने पकड़ा था कि 10,000 रुपए का इनाम मिला था, और वो कैच किसी और का नहीं, लॉर्ड शिवा का था। अरविंद देख ले, कैलकुलेशन अब कहीं ना कहीं मिस कैलकुलेशन होता हुआ दोस्तों, क्योंकि उनके सामने जो बल्लेबाज है उसका नाम है वैभव निम्बाळकर। एक कम समय में एक लाइमलाइट अपने ऊपर ले चुके हैं, बहुत ही बढ़िया तरीके से गेंद के ऊपर इनकी नजर रहती है। देखिए प्लेसमेंट देखिए, कवर्स को क्लियर किया, डीप एक्स्ट्रा कवर को क्लियर किया और गेंद सीमा पार 4 रनों के लिए बेहतरीन प्रभावी अब बल्लेबाजी। चला नेक्स्ट मॅच महाकाळ ग्रुप आणि डीजी कन्स्ट्रक्शन्स, डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन टीम कॅप्टन आणि महाकाळ ग्रुप दोन्ही कर्णधार, चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा। महाकाळ ग्रुप आणि डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स। अरविंद ढेकले बुनियाद बनाना चाह रहे हैं, गेंदबाजी इनकी बहुत अच्छी है, आपने देखा है इस मैदान के ऊपर प्रसिद्धि हासिल कर चुके हैं। लेकिन अब कहीं ना कहीं एक अच्छे बल्लेबाज, सूझबूझ वाले बल्लेबाज, स्ट्रेट टू द बॉलर ड्राइव, खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑन के रीजन में राहुल जॉन्टी आए हैं, अच्छा फील्डिंग किया, अच्छा थ्रो किया और इस बीच सिंगल्स यहां पर रोक नहीं पाए। सिंगल से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड में 15 के घर में। अब स्ट्राइकर एंड पर कलम्बोली के एक और चहीते, कलम्बोली का एक और बड़ा नाम रामा महानवर, मतलब कि आप अब जो फेंस के बाहर है ना वो सेफ्टी जोन में, पर जो फेंस के अंदर वो डेंजर जोन में आ चुके हैं, क्योंकि रामा महानवर जैसा बल्लेबाज अब मैदान के अंदर है दोस्तों। प्रयास किया था पिक करने का, लॉन्ग ऑन रीजन में गेंद जाती हुई, अच्छी रनिंग रखी वहां पर, 1 रन चुराया, एक ही से इजाफा, 16 के घर में पहुंच चुकी है। इस बीच डीडीएसआर टीम, वैभव निम्बाळकर पहली गेंद पर चौका लगाया था, अच्छा कॉन्फिडेंस बिल्डअप किया है खुद में। स्लोअर डिलीवरी से यहां पर चकमा दिया, विराज खानोकर थोड़ी गलतियां कर चुके हैं। गजानन बोर्डरे उर्फ गैरी गेंद के नीचे, मानो गेंद उनसे खेल रही है। तुषार जड़े भी वहां पर उपस्थित थे। विघ्नेश हमारे साथ यहाँ पर 12वें प्रतिनिधि बन के आए, आरके सर हमारे साथ यहाँ पर उपस्थित है 12वें प्रतिनिधि के रूप में। और ज़रूर इतिहास रहा है दोस्तों, जो 12वां प्रतिनिधि बनकर आया है ना, आने वाले समय में वो भी कभी ना कभी एक बड़ा प्लेयर बन के उभरा है। केतन मात्रे जैसा एक खिलाड़ी, उसका सीधा साधा एक उदाहरण है। 4 गेंदे 8 रन, 18 रन। अरविंद ढेकले, इनकी अगली गेंद पिक कर दिया है, बहुत ही लाजवाब का कॉर्नर रीजन में गेंद जाती हुई, 1 बाउंस 2 बाउंस एंड दैट कन्वर्टेड इनटू अ 4। वैभव निम्बाळकर, क्या बढ़िया बल्लेबाजी है, टाइम देखिए उनकी बल्लेबाजी की जो टाइमिंग है ना लाजवाब है, और फील्डिंग पे उनकी अच्छी नजर है, इसलिए जो भी उनके बाउंड्रीज गए ना गैप में ही गए हैं। अरविंद ढेकले ने देखा कि वो मिड ऑफ डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में उनका प्लेसमेंट अच्छा है, तो वहां पर एक फील्डर उन्होंने जरूर तैनात किया। अगर आप देखें तो फिर डीप स्क्वायर लेग की तरफ एक खिलाड़ी था जिसके अप का कॉर्नर की तरफ थोड़ा शिफ्ट किया गया है। लॉन्ग ऑन के रीजन में आप देख पाएंगे राहुल जॉन्टी वहां पर उपस्थित है, और बाकी जो सर्कल है वो बंदिश में है, अभी भी सभी बंदिश में। फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप फर्स्ट स्लिप में आप देख पाएंगे विराज खानोकर जैसा खिलाड़ी है। फिर एक बार बढ़िया प्लेसमेंट, देखिए टाइम, देखिए गैप उन्होंने ढूंढा है, खिलाड़ी है इस बीच वहां पर, प्रोटेक्शन अच्छा है। संदीप वहां पर थे, गेंद पर आए जब तक कि बल्लेबाज ने पानी, ड्रिंक्स, मैं रिक्वेस्ट कि आपने ड्रिंक पानी वहां पर लेके जाना है। तो 2 ओवर की हुई है समाप्ति। टाइमर की हम अगर बात की जाए 8 मिनट, जरूर 8 मिनटों में यहाँ पर जो पहली ओवर थी वो 3 मिनट में कंप्लीट हुई थी, उसके बाद यहाँ पर समय लिया 5 मिनट गई, क्योंकि देखिए समय इसलिए लिया गया कि जो कैलकुलेशन करके आए थे ना अरविंद, उसके ऊपर पूरी तरीके से मिस कैलकुलेशन हो गई, क्योंकि वैभव निम्बाळकर जैसा बल्लेबाज वहां पर उपस्थित था और उसने इस ओवर में 2 बड़े शानदार चौके जड़े, वो भी गैप में, बहुत ही लाजवाब तरीके से। हर गेंद पर रन आई, हर गेंद के ऊपर रन आई है, कोई भी डॉट गेंद नहीं रही है। 24 रन, 2 ओवर की समाप्ति। राजू फिर एक बार आए हैं, राजू भाई गेंदबाजी मार्ग पर। मैं आप सभी को बताना चाहूंगा नवी मुंबई पुलिस में कार्य करते हैं ये, और बहुत ही लाजवाब तरीके के एथलीट है दोस्तों। 40+ चैंपियंस भी खेल चुके हैं, और वहाँ पर 2nd नंबर का जो पारितोषिक है ना वो कलम्बोली लेकर आए थे, और बहुत ही दिग्गज हैं, बहुत ही लाजवाब हैं, खिलाड़ी हैं, उपस्थित हैं मैदान के अंदर। देखिए अपनी उमंग लेकर, अपनी फिटनेस लेकर, बहुत इंपॉर्टेंट है जो कि आज के समय में, और अपनी फिटनेस के ऊपर ध्यान देना। पिक कर दिया रामा महानवर ने,
गेंदबाज राजू की ये गेंद रही जिस पर 2 का प्रयास, रनआउट का मौका उपलब्ध जरूर था पर बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। ललित केसवान उर्फ लल्ला डीप एक्स्ट्रा कवर में वहां पर उपस्थित दोस्तों। रामा महानवर की बात की जाए 3 गेंदे 4 रनों पर अब तक खेल रहे हैं। 6 बॉल 14 के ऊपर वैभव निम्बालकर खेल रहे हैं। बहुत ही अच्छी स्कोरिंग यहाँ पर हो रही है। लेखा जोखा जो है ना वो सटीक है, क्योंकि मैं आप जानते हैं कमेंट्री बॉक्स में योगेश सर और रामा हमारे साथ यहाँ पर उपस्थित है, तो सब कुछ एकदम सटीक, अच्छा कैलकुलेशन। अगली गेंद पिक कर दिया है खिलाड़ी, गेंद के नीचे राहुल जॉन्टी, कैच कैच और लाजवाब कैच। समय चाहे कुछ भी हो जाए दोस्तों, वो कहते हैं ना एक पहलवान अगर मैदान पर भी नहीं जाता तो लड़ना नहीं भूलता, उसी तरह के कुछ ये व्यक्ति हैं दोस्तों। समय बहुत बीता, गैप बड़ा लंबा था, लेकिन जो उनके मसल सेंस है ना आज भी जागरूक है। मैदान के अंदर क्या कैच पकड़ा उन्होंने दोस्तों, आज भी वैसे ही शिकंजा गेंद के ऊपर कसते हैं, क्या बढ़िया तरीके से। और इस बीच रामा मानवर जैसे बल्लेबाज को किया है पराभूत और मैदान से किया है बाहर। महाकाळ ग्रुप टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू। महाकाळ ग्रुप कर्णधार परेश खडके, चला त्वरित या. आणि डीजी बोपेडा कन्स्ट्रक्शन टीम कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. सेकंड मॅचसाठी मला वाटतं महाकाळ ग्रुपचे 3च खेळाडू दिसत आहेत. मी लक्ष वेधेंना अक्षय सरोदे आणि संदीपजी टुबे 2 संघांचे कॅप्टन आणि दोन्ही संघ अवेलेबल दिसत नाही आहेत, कृपया संपर्क साधा. तो चलिए टाइमर भी यहाँ पर ऑन है। आई रिक्वेस्ट कि आपने टाइम का भी ध्यान देना। नए बल्लेबाज आए हैं विजय थोरात उर्फ चीकू, एक अच्छे खिलाड़ी दोस्तों, अच्छी गेंदबाजी भी करते हैं। नॉन स्ट्राइकर इन पर वैभव निम्बालकर जैसा खिलाड़ी अभी भी उपस्थित, इनके ऊपर अब बहुत ही आशाएं हैं। वैभव निम्बालकर क्योंकि इनकी कुछ खासियत ऐसी है ना दोस्तों कि समय आने पर ये जब बल्ले का फेस खोलेंगे ना तो आपको बड़े स्ट्रोक भी नजर आ सकते हैं। बहुत ही अच्छा प्लेसमेंट है, बहुत ही अच्छा प्लेसमेंट। कवर्स को क्लियर करती हुई ललित केशवान के दस्तानों में गई है गेंद, 1 रन चुराया, दूसरे का कोई यहाँ पर गुंजाइश नहीं, बट प्लेसमेंट बहुत लाजवाब था। एक टेनिस क्रिकेट में मैं कहना चाहूँगा लेदर प्लेसमेंट हमें यहाँ पर नजर आई है बल्लेबाज चीकू के माध्यम से। वैभव निम्बालकर, अब इनके हाथ में स्ट्राइक है और स्ट्रेट बॉलर जो होते हैं ना जिनके पास कोई टर्न नहीं होती, इनका अच्छा परिश्रम, इनकी अच्छी परीक्षा लेते हैं ये, बट राजू नरले लाजवाब है। पिक कर दिया है गेंद को, टाइम किया, दिशा दी, फाइन क्लियर करते हुए डीप स्क्वायर की रीजन में, सॉरी, और यहां पर 6, लाजवाब। जैसे मैंने कहा था ना कि इनका बल्ले का फेस अगर खुलेगा तो इनका बल्ला बोलता है दोस्तों, बल्ला बोलता नहीं डोलता है। और लाजवाब तरीके से गेंद को किया सीमा पार, 6 से तब्दीली की स्कोर बोर्ड में। 73 रन, 33 रन, आई एम एक्सट्रीमली सॉरी, थोड़ा गलती हो गई सुनने में। 33 रन डाउन द ट्रैक, स्ट्रेट टू द बॉलर। खिलाड़ी वहां पर राहुल जॉन्टी तैनात, बढ़िया फील्डिंग। और 1 ही रन, 34 के घर में पहुंच चुकी है यहां पर डीडीएसआर ग्रुप की ये टीम। विजय थोरात उर्फ चीकू हमें नजर आ रहे हैं। देखिए इनका काम है बस सिंगल रोटेट करना, क्योंकि बाकी का पूरा काम मेरे हिसाब से वैभव निम्बालकर की जिम्मेदारी है, तो वो बहुत ही बढ़िया तरीके से कर रहे हैं मैदान पर। कारपेट के साए खेल के निकाल दिया, काउ कॉर्नर की सीजन से खिलाड़ी गेंद के नीचे पहुंच जाएंगे। कारपेट साए गेंद को पकड़ा, थ्रो किया, तब तक उपलब्धि मिली यहां पर दोनों ही खिलाड़ी को कि 2 रन तेजी से, बड़ी तेजी से पूरे किए। 2 से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड के अंदर। 36 के घर में पहुंच चुकी है इस बीच। इस ओवर की समाप्ति के बाद डीडीएसआर ग्रुप की यह टीम
चलिए अब तीसरी ओवर लेकर गेंदबाजी क्रमांक तीसरा अपनी टीम की तरफ से तीसरी, खुद की तरफ से पहली गेंदबाजी करेंगे प्रत्नेश कोटेकर। बहुत ही लाजवाब गेंदबाज है दोस्तों प्रत्नेश। इस मैदान के ऊपर नाइट मुकाबले में रॉयल को जीत दिलाई थी इन्होंने, और उस समय गेंदबाजी कर रहे थे। और उनकी जो टीम थी ना उस समय की, जो आज हमारे बीच है, कुछ खेल रहे हैं कुछ नहीं खेल रहे, लेकिन उनकी टीम लाजवाब रही थी, स्ट्रॉन्ग टीम मैं कह सकता हूँ। और आज भी जो उनमें से खिलाड़ी आज परफॉर्म कर रहे हैं वो कम नहीं है, बहुत लाजवाब है। पिक कर दिया इस बीच फिर एक बार वैभव निम्बालकर। टाइमिंग इज वेरी परफेक्ट, कनेक्शन इज वेरी एक्यूरेट, गेंद सीमा पार, फाइन के रीजन में 6। स्वयं 27 रनों पर बल्लेबाजी कर। जैसे मैंने कहा था कि विजय थोरात इनका काम है महज टिक टिक करते रहना और उन्हें स्ट्राइक ज़्यादा देना, उसके बाद की जो पूरी जिम्मेदारी है वो उन्होंने अपने कंधे पे ऑलरेडी ले ली है। उन्होंने देखा उनके जो कप्तान थे साहिल मैदान से बाहर गए, उनके जो उप कप्तान रामा महानवर जैसा खिलाड़ी वो मैदान से बाहर गया। उसके बाद अगर बात की जाए तो बल्लेबाजी अब कहना कि थोड़ी फीकी पड़ रही थी, लेकिन उसमें मसाले डालने का काम अब इन्होंने कर दिया है। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। प्रयास किया बैकफुट हैमर, एक कोशिश जरूर की थी बट डॉट गेंद की समाप्ति। पर गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, गति देखिए। ये भी एक और पुलिस ऑफिसर, इस टीम में 2 हमें नजर आ रहे हैं, एक तो राजू नरले, दूसरी तरफ आप देख पाएंगे प्रत्नेश कोटेकर हमारे साथ यहाँ पर है। और ये दोनों ही देखिए इतनी अच्छी फिटनेस है इनकी, आप जरूर सोचिए इनसे अगर कोई गुनहगार कैसे बच के भाग पाएगा कभी। बहुत ही लाजवाब है। लीडिंग एज, एक की एज लेके गई, वहां पर गैरी उपस्थित थे, गजानन बोर्डे उर्फ गैरी। आज अगर बात की जाए रामा महानवर के विरुद्ध काफी कम समय इनको हम देखते हैं खेलते हुए। मुकाबला लाजवाब होते हुए वैभव निम्बालकर दिल जीत रहे हैं यहाँ पर सभी दर्शकों का। देखिए उन्होंने समय पर भरोसा रखा है, खराब गेंदों के ऊपर जो प्रहार कर रहे हैं ना वो तो लाजवाब ही है, उसके बाद जो अच्छी गेंद को रिस्पेक्ट कर रहे हैं। इस बीच रिवर्स अटेम्प्ट और शॉट थर्ड मैन के रीजन में बढ़िया सा कैच। बल्लेबाज विजय थोरात अब मैदान से बाहर जाएंगे। गैरी ने पकड़ा ये कैच, बल्लेबाज को किया पराभूत, उनके इरादों को तोड़ा। नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर, थोड़ा स्पीड अप करना है, रिक्वेस्ट। नए बल्लेबाज विनोद बिल, एक और पुलिस ऑफिसर। दोस्तों ये खासियत है हमारे कलम्बोली की, आप देखिए हमारे जो ऑफिसर्स हैं ना बड़े इंटरेस्टेड है क्रिकेट में, और उनकी फिटनेस देखिए। 3 मैं एक फ्रेम में आपको दिखा सकता हूं, 2 जो कि एक ही टीम में, एक तरफ प्रत्नेश दूसरी तरफ राजू भाई, एक तरफ आप देखें तो बल्लेबाजी करने आए विनोद बिल। इस मैदान के ऊपर बहुत बड़े बड़े अंक इन्होंने बनाए, अपने बल्ले से अपनी गेंदबाजी से प्रभावित किया है। अब कहीं ना कहीं इस टीम के लिए अगर बात की जाए संकट मोचन बनने का काम करना होगा। स्कोर बोर्ड आपको अगर और आगे लेके जाना है तो यहाँ पर वैसी बल्लेबाजी करनी होगी जो अक्सर इस मैदान पर आपने अपने परफॉर्मेंस के माध्यम से रखा हुआ है। शफल अक्रॉस द लाइन, हल्के हाथों से खेल के निकाला पॉइंट रीजन में खिलाड़ी तुषार जले, गेंद के नीचे आए, थ्रो किया, तब तक उपलब्धि मिली, 1 रन चुराया और 1 रन से इजाफा इस बीच स्कोर में। 44 रन्स, लाजवाब गेंदबाजी चल रही है, लेकिन बात की जाए 44 रन्स भी एक बहुत ही अच्छा स्कोर मैं कह सकता हूं, क्योंकि अभी इसके बाद भी कुछ ओवर बाकी, 1 ओवर बाकी है। तो 44 एक अच्छे रन रेट के साथ हम कह सकते हैं कि जो इनकी पायदान चल रहे हैं ना वो एक अच्छे रन रेट के साथ पिकअप कर रही है। बढ़िया मुकाबले हैं दोस्तों। कलम्बोली प्रीमियर लीग सीजन 6, वैभव निम्बालकर एक नई लॉन्च है अगर बात की जाए जैसे प्रीमियर लीग में। उनकी बल्लेबाजी देखिए क्या प्रभावित कर रहे हैं, क्या एक और आएगा? बहुत ही लाजवाब प्लेसमेंट, एक चुराया, दूसरे का कॉल, बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो था बट 2 रन को रोक नहीं पाए। 2 से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड में और 46 के घर में पहुंच चुके 4 ओवर की समाप्ति का टाइमर अपने बताना है हमें योगेश सर। चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी मी लक्ष वेधेन डीजी बोबेडा कन्स्ट्रक्शन, सुरेश मोहिते आणि महाकाळ ग्रुप, परेश खडगे आपण तयार आहात। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे। टॉससाठीची आपण नियमावली सांगितलेली आहे। जो कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित राहील
सेकंड इनिंगचा पहिला बॉल जसा डिलिव्हर झाला उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन अनुपस्थित राहतील. तर जर का इनिंग ब्रेकमध्ये आहे आणि सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर झाला तर मॅच 4 षटकांची होईल. टायमर ऑन आहे याच्याकडे लक्ष वेधूयात. आणि महत्त्वाची बाब मी या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधेन. 3 ग्रुप आहेत. 3 ग्रुपमध्ये जर का प्रत्येक संघ जर का जास्तीचे सामने जिंकतोय 3 संघ जर का 3-3 सामने जिंकलेला आहे 2-2 सामने जर का जिंकलेला आहे पॉईंट्स टेबलमध्ये तुम्ही इक्वल असाल तर तिथे रन रेट पाहिला जाणार नाही आहे. तिथे रन रेट पाहिला जाणार नाही. तिथे चिठ्ठी उडवली जाईल ड्रॉ करण्यात येईल. आणि यदा कदाचित एक्स्ट्राची मॅच खेळवली गेली तर कोणत्याही स्वरूपाचा तुमच्या एक्स्ट्रा सामन्याचे धावा काउंट केल्या जाणार नाहीत. तुषार जड़े गेंदबाजी मार्ग के ऊपर दोस्तों खलम्बुली गांव का सपुत्र नाम बड़ा है और ये खिलाड़ी भी बहुत लाजवाब दोस्तों. मैं आपको बताना चाहूँ गेंदबाजी के माध्यम से जो इन्होंने अपनी ऊंचाइयां प्राप्त की है बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं. बल्लेबाज भी उतना ही लाजवाब है और गेंदबाजी इनका एक प्रमुख अस्त्र होता है. और देखिए पहली गेंद पर बल्लेबाज विनोद बिल को वहां पर ही खड़ा रखा है उन्होंने. बल्ले से कोई अंक नहीं आने दिया अब तक. पहली गेंद की हुई थी ये समाप्ति. उसके बाद अगर बात की जाए तो अभी भी 5 गेंदों की परीक्षा इन्हें बाकी है लेकिन गेंदबाज बहुत लाजवाब है इसमें कोई दो राय नहीं है. अगली गेंद राइट हैंड राउंड द विकेट. गति देखिए गेंद में. गेंद के नीचे गेंद खिलाड़ी तेजी से आते हुए डीप स्क्वायर लेग से वैभव उर्फ सरदार वैभव मोहिते कलम्बोली के एक और दिग्गज खिलाड़ी. ऐसी बहुत लॉन्चेस है दोस्तों. ऐसे बहुत बड़े बड़े नाम है इस मैदान के अंदर और यही तो खासियत है. आज ये टूर्नामेंट तो एक खुद में एक मैं कहना चाहूँगा एक आकर्षित एक अट्रैक्शन पॉइंट है लेकिन जो एक खिलाड़ी है ना ये इसके अंदर की वो जो झूमर होते हैं ना एकदम चमचमाते ये वो है और बहुत ही मज़ेदार है सभी खिलाड़ी. प्रयास किया था बड़े स्ट्रोक को देख रहे थे ऑफसाइड रीजन की तरफ कहीं ना कहीं क्लियर करना चाहते थे. कवर्स के ऊपर से प्रयास था लेकिन डॉट गेंद. तुषार जले मैंने कहा था दोस्तों एक नंबर गेंदबाज है. बहुत लाजवाब गेंदबाजी ये मैदान के ऊपर करते हैं. गति से मात देते हैं बल्लेबाजों को. इनके सामने अपनी उपस्थिति बनाना थोड़ा आपके लिए दिक्कतें क्रिएट कर सकता है. जिस स्कोरबोर्ड की हम बात कर रहे हैं वो अब तक यहीं पर रुका हुआ है 47 पर 3 गेंदें हो चुकी है. फिर एक बार गति से मात वैभव निंबाळकर. अब तक जो बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे अब कहीं ना कहीं तुषार जले ने हमें मजबूर किया कि आप थोड़ी मेरे बारे में बात कीजिए क्योंकि इस बल्लेबाज को मैंने खड़ा रखा है. अब तक इनके बल्ले से कोई बड़े अंक नहीं आए दोस्तों. 14 बॉल 30 रनों पे यहां पर बल्लेबाजी करते हुए निजी इनका स्कोर में बता रहा हूं आप सभी को. वैभव निंबाळकर जिसमें 2 बाउंड्री 2 सिक्सेस ये लगा चुके हैं. अगली गेंद लो फुल टॉस रही थी बॉडी के ऊपर थोड़ी नीचे की तरफ गेंद और खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए वैभव मिसफील्ड. थोड़ा फंबल देखिए इस मैदान की खासियत है. जो आपने अगर फंबल दिया ना तो यहाँ के सभी बल्लेबाज बहुत चपल है और उस समय उनकी रनिंग भी बहुत अच्छी हो जाती है कि ये फटाक से 2 रन चुरा लेते हैं. 2 से इजाफा हो चुका स्कोर बोर्ड में 49 रन ऑन बोर्ड. अगली गेंद यानी कि इस इनिंग की ये आखिरी गेंद और विद इन अ टाइम मैं कहना चाहूंगा विद इन 20 मिनट्स 5 ओवर इन्होंने कंप्लीट कर दिए हैं. बहुत ही लाजवाब. टाइमर ऑन था. तुषार जड़े इनकी टीम का मैं पूरी तरीके से धन्यवाद व्यक्त करना चाहूंगा. टाइमर को बहुत अच्छे से रिस्पेक्ट करिए. बहुत ही बढ़िया प्लेसमेंट विराज खानोकर. इनके पास गेंद जा रही है. समझो आज फील्डिंग में नाखुश रहे हैं थोड़े और नाखुश किया अपनी टीम को बट 50 पूरे. एक बार जोरदार तालियां दोस्तों DDSR ग्रुप के लिए. 50 के पायदान को इन्होंने चूम लिया यानी अब जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता है. मनोजी पवार साहेब यांना मी विनंती करेन. आदरणीय मनोजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. महाका ग्रुप टीमने एक सामना जिंकलेला आहे. त्याच वेळेला DG पोपेडा कन्स्ट्रक्शन टीमने एक सामना परास्त झालेले पाहायला मिळालेत. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला महाका ग्रुप 19 चेंडू 54 धावांची वादळी आणि झुंजार खेळी करणारा परेश कडगे आमच्या सोबत आहे. पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं आहे परंतु त्याच वेळेला सुरेश मोहिते ज्याच्या बॅटमधून चांगली खेळी पाहायला मिळाली आहे पहिल्या सामन्यामध्ये. आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल पहिला सामना मात्र खेळत असताना याच्या दिवसातील दोन्ही संघ टेल इज अ कॉल. हेड आला टॉस जिंकला तो DG पोपेडा कन्स्ट्रक्शन टीमने
आणि प्रथम निर्णय देखील घेतलाय सुरेशने प्रथम क्षेत्ररक्षणाचा. सुरेश, मस्ट नीडेड मॅच आहे, इथे तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे. पहिला सामना काही पावलं तुम्ही दूर राहिलात, बॅटिंग चांगली झाली होती तुमच्याकडून. काय म्हणाल एकंदरीत कालच्या मॅच बद्दल आणि आज जो निर्णय काय घेणार आहे त्याबद्दल? आज क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. कालच्या मॅच म्हणजे आम्ही मॅचमध्ये होतो, पण ठीक आहे, थोडा बॅड पेच आला, थोडं बॅकफुटला गेलो, पण ते काल झालेलं काल झालं. आज दिवस वेगळा आहे. आज नव्याने प्रयत्न करू, नव्याने जोशमध्ये येऊन 100% जिंकायचा प्रयत्न करू. सुरेशची काल बॅट बोलली, सुरेशची बॅटमधून चांगल्या रन्स आल्या, परंतु एका मोमेंटला असं झालं की तुम्ही आऊट झाल्यानंतर कुठेतरी घसरगुंडी झाली किंवा फलंदाज बाद होत गेले. आज तुम्ही बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, अपोनंटला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आज एक नवीन दिवसाला नवीन जोशाने पाहत आहे, नवीन उमेदीने पाहत आहे. कसा राहील आजचा दिवस आणि काय आखणी याच्या प्लॅनिंग? आजचा दिवस तर आमच्यासाठी शुभ राहील आणि परेश त्यांना 55 रनपर्यंत आम्ही 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करू. शेवटी खेळ आहे, 40मध्ये पण थांबवू शकतात. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. परेशशी चर्चा करूयात. खरं तर एक गोष्ट आवर्जून मी तुम्हाला आवर्जून सांगेन की परेशची आज तब्येत तितकीशी ठीक नाही आहे, परंतु तो खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार झाला आहे. परेश, कालचा दिवस चांगला राहिला, अर्धशतक तुझ्या बॅटमधून आलं, आज बॅटिंग करायचे पहिल्या सामन्यामध्ये, आणि कसं पाहतोस या मॅचकडे, कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही विजेते आहात? आजही आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. परेश काल देखील तितकासा बोलला नव्हता. न्यूज फ्रॉम द डॉस बॉक्स सेंटर, टॉस जिंकलाय डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन टीमने. दे वेन द डॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. चला, सामन्याकडे आपण लक्ष वेधतो आहोत, जिथे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एक स्वागत. स्वर्गीय मनोहर शेठ बाळाराम खानावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजय शेठ खानावकर, हनुमंत चौधर, दिनेश पोबेडा यांच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग, रॉयल कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. साहिल उलवेकर टीम कॅप्टन सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला जिथं मात्र एक्सपिरियन्स कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिलाच बॉल अरविंद ढेकळेच्या बॅटमधून आलाय, हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला फाईन लेगला स्वतःला रोल केला होता आणि ऑन साईडला चौकार येत असताना पाहायला मिळतोय. अरविंद ढेकळे गेले अनेक वर्ष निर्विवाद असं क्रिकेटवरती वर्चस्व गाजवणारा हा फलंदाज आणि ललित केशवान. यावेळेला बॉल इथे मात्र खाली राहिला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. कमबॅक चांगलं झालंय. पहिल्या सामन्यामध्ये दोस्ती 11 संघाने विजय पताका फडकवलेला पाहायला मिळाला होता, जिथे ललित केशवान 16 बॉल 35 धावांची इनिंग साकारत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार तो राहिला होता. पुढचा चेंडू साहिल उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज, नशिबाची साथ. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आठ धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 चौकार आले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार येत असताना पाहायला मिळतात आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. साहिल उलवेकर टीम कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्या रीतीने तो बॅटिंग केली होती त्याने पूर्वार्धामध्ये. अरविंद ढेकळेच्या अगेन्स्ट फटका बसला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टीमण्यात आलाय. अरविंद ढेकळे नावाचं वादळ संपलं. धक्का क्रमांक पहिला. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, टीमचा कर्णधार बाद. कालच्या दिवसाचा एकंदरीत लेखाजोखा पाहायचा झाला तर माऊली मित्रमंडळाने पहिला सामना जिंकला होता. संतोष मदने टीम कॅप्टन
जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता. 14 चेंडू 25 धाबा, 1 षटक 9 धाबा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. महाकाळ ग्रुप दुसरा सामना जिंकला, ज्यामध्ये परेश कडकेने 19 बॉल 54 धाबांची खेळी साकारली. दोस्ती 11 टीमने तिसरी मॅच जिंकली. ललित केशवान 16 बॉल 35 धाबा, तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चौथ्या मॅचमध्ये पूजा डायनॅक्सिस सेंटर हर्षद पवार 9 चेंडू 18 धाबांची खेळी त्याने साकारली. त्याच वेळेला 5वी मॅच शहीद भगतसिंग टीमने जिंकली. सचिन खारबार 10 बॉल 32 धाबा, त्याचं स्वप्न पूर्ण झालं. तो म्हणाला की मी KPL मध्ये पहिली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. तदनंतर 6वा मॅच ही सर्वाधिक इंटरेस्टिंग राहिली. 1 बॉल 3ची गरज असताना रोशन पोपेटाने समोर षटकार लगवावत अगदी थाटात सामना संपवला होता, ज्याला 3 बॉल 14 धाबांची खेळी त्याने साकारली आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 5वा सामना आपण पाहिला. 6व्या सामन्यामध्ये जेनिथ कन्स्ट्रक्शन्स रोशन पोपेटाला पुरस्कार देण्यात आला. 7वी मॅच SB थंडर्स शिवम यादव CID हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला होता आणि जिथे मात्र त्याने 8 धावा देत 2 विकेट मिळवत 13 धावा डिफेंड केल्या होत्या. साहिलचा हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. नवीन बॅटर विराज खानावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. महत्त्वाचा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे या धावा गोळा कराव्या लागतील. पहिला सामना आपण जिंकलेलो आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये धाव फलकावरती 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिला सामना आपण जिंकलोय आणि या सामन्यामध्ये ते प्रदर्शन पाहायला हवं. विराज इनसाइड आउट गॅप शोधला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4, जमीनला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती 12 आहेत. 12 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती 12 धावा धावफलकावरती आहेत. विराजने एक चौकार ठोकला. 2 बॉल 4 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. ललित केशवानने अद्याप एकही बॉल फेस केलेला नाही आहे. साहिल उलवेकर आणि रामा आम्ही आपलं लक्ष वेधतो की स्टॉप वॉच ऑन आहे. 4.5 मिनिटाचा अवधी उलटला आहे आणि आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलंय की काटेकोरपणे निर्बंध पाळायचीच आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य प्रत्येकाने करायचं आहे, याकडे मी लक्ष वेधेन. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही विशेष कौतुक करतो आहोत. मेडिकोअर्स हॉस्पिटल नवी मुंबई मोफत वैद्यकीय शिबिर. आज डॉक्टर प्रथमोपचार तज्ज्ञ स्वतः या ठिकाणावरती पाहायला मिळतात. काल देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. स्वतः डॉक्टर सकाळच्या दरम्यान पाहायला मिळालेत. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राने सुरुवात झाली या षटकाची. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. PTCचे खऱ्या अर्थानं एक बॅकबोन म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. केतनजी दळवी यांचा आवाज तुम्ही ऐकतात. त्यांच्या माध्यमातून साऱ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्यात. या बेचा बॉल रडारमध्ये आला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल टिपण्यात आलाय. धक्का क्रमांक 2. महत्वाचा बॅटर ललित केशवान बाद. कालच्या मॅचचा हिरो या सामन्यामध्ये 0 राहिला. काल जिथे मात्र महत्वाची योगदान देत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा ललित केशवान या सामन्यामध्ये इथे शून्यावरती बाद झालेला पाहायला मिळालाय. राहुल येतात नवीन बॅटर मैदानावरती.
मैदानाच्या आतमध्ये राहुल येत असताना पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. राहुल पडबळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पवळ, राहुल पवळला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. दिशाहीन गोलंदाजी करण्यात येते. एक्स्ट्राच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. यस्टांच्या पाठीमागे टीमचा संघ मालक स्वतः आपण रामा महानवर यांना पाहत आहोत. यस्टांच्या पाठीमागे द लेजंड. रॉयल कळंबोलीसाठी गेले अनेक वर्ष त्यांनी चांगलं क्रिकेट केलं. पुन्हा एकदा रिव्हर्स केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर राहुलच्या बॅटमधून आलाय. चौकार. कळंबोली प्रीमियर लीग 2026 हे 6वं पर्व तुम्ही पाहताय. 15 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावफलकावरती 18 बनलेले आहेत. लक्ष 51 धाव संख्येत आहे. 18ला 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेत. महत्वाचे या सामन्यामध्ये जे काही प्रदर्शन द्यायचं आहे ना ते तितकंसं झालेलं नाही आहे. अरविंद ढेकळे बाद झाले. अगदी त्याच्या पाठोपाठ ललित केशवानला आपण पाहिलं. पहिल्या विकेटसाठी 8 धावांची भागीदारी होती. पहिल्या विकेटसाठी अगदी स्वस्तामध्ये फलंदाज बाद होत जात असताना पाहायला मिळाले. परंतु त्याच वेळेला विजय थोरात जोरात आले आणि कामकाज चांगलंच केलं. त्यांनी विकेट मिळवली आहे. यावेळेचा बॉल उंच गेलाय. झेल होऊ शकणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल. वैभवने टिपला. आणखीन एक धक्का. फलंदाज राहुल बाद. फलंदाज केवळ खोऱ्याने धावा गोळा करण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये येतात आणि अगदी स्वस्तामध्ये मैदान सोडताना पाहायला मिळालेत. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. एक गोष्ट सर्वाधिक चिंतेची राहिली आहे दोस्ती 11 संघासाठी की कोणताही बॅटर मैदानावरती जास्त काळ वेळ व्यतीत करायला तयार नाही आहे. धावा तितक्याशा गोळा करायच्या आहेत. 51चा पाठलाग करायचा आहे. कालचं सत्र वेगळं होतं. कालचा दिवस वेगळा होता. आजची पहाट काही ना काहीतरी नवीन घेऊन आली आहे. सुरेश मोहितेने आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. लटकट केला. क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड पॉइंटला काय क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. खंडेश्वर त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपण म्हणतो ना कालच्या दिवसामध्ये शेष राहिलेलं कार्य आज विशेष बनवायचं आहे. प्रत्येक येणारा दिवस काही ना काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. सुरेश मोहितेने त्याचा उल्लेख केला होता. दोस्ती 11 संघाच्या केम्यातील प्रत्येक खेळाडूला तेच करायचं आहे. कालच्या दिवसामध्ये राहिलेलं शेष कार्य आज विशेष बनवावं लागणार आहे. बॅटिंग आता मात्र तळापर्यंत जाते की काय ही नामुष्की संघावरती उडावली आहे. स्कोर कार्डवरती धावा जिथे मात्र 20 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 19 आहेत. गजानन बोंडरेचे येणंही अजूनही बाकी आहे. गजानन बोंडरे. पुढचा बॉल ऑन साईडला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या लगत निघालाय. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिमण्यात आला. विराज देखील बाद. एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाला. पहा विराजने हा स्ट्रोक अटेम्प्ट केला परंतु बॅकलेफ्टला वरती नेलं. ही बॅकलेफ्ट जर का आडव्या बॅटने खेळला असता तर डिस्टन्स गाठता आला असता. बॉलने तितकंसं डिस्टन्स गाठलेलं नाही आहे. चेंडू संपलेत या षटकातील. 5 चेंडूचा खेळ संपला. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात त्या 19 ऑन दी बोर्ड आहेत. गजानन बोंडरेला मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. विराजने स्ट्रोक चांगला केला परंतु असे फटके जर का तुम्ही आडव्या बॅटने खेळले तर विजय निश्चित येतो किंवा धावा निश्चित येतात. 19 बनलेले आहेत. 19 आकडा जिथे मात्र वीरेंद्र सहवागसाठी सर्वाधिक लकी असं राहिला. 319 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये हायएस्ट होता. त्याच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 219, T20 क्रिकेटमध्ये 119.
एक चांगला झेल अजित मोठेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, ज्याने मात्र एक चांगला झेल टिपला. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. स्कोर कार्डवरती धावा 19 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत, 4 फलंदाज बाद झाले पाहायला मिळतात. 3 नव्हे 4 बाद झालेत. अडचणी संघाच्या वाढल्यात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत राम आसबे आमच्यासोबत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर लॅट कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. 19 बनल्यात. 19 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. दोस्ती 11 टीम बॅटिंग करत असताना चेस करते. 5 लाख चालू 51 धाव संख्येचा. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 51चा पाठलाग करत असताना अजूनही 32ची गरज आहे. 18 बॉल आणि 32 धावा. दोस्ती 11 संघ ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती जिंकणं गरजेचं आहे. मस्ट नीडेड विन इथे पाहायला मिळेल का? साहिल उलवेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. 10 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झाला आहे. साहिल 11 मिनिटं झाली. 2 ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर व्हायला हव्यात. याकडे आम्ही आवर्जून लक्ष वेधू. हैगई केली जाणार नाही. केवळ दिशा दिली आहे. मनगट वळवली आहेत. ऑन साईडला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट करण्यात आले. होम होते त्या ठिकाणी. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावफलकावरती धावा एकंदरीत 21 बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. PTCच्या माध्यमातून देखील आम्ही एक ओम पाहतो. धावफलकावरती सध्याच्या घडीला 21 आहेत. 17 बॉल आणि अजूनही 30 धावसंख्येची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्तची धाव. विजयासाठी अजूनही 29ची गरज राहिली आहे. सामन्यामध्ये येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 29ची गरज. जर का हा खेळाडू जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, एका बाजूला राजू यांना आपण पाहत आहोत. राजू नरळे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर सदर्श नायक खलनिग्रह पोलीस दलातील कार्यरत असणारे एक खेळाडू आडवा बाटने केलाय. ओम चेंडूच्या खाली फ्री होम डिलिव्हरी होती आणि फलंदाज राजू नरळे बाद. पाच फलंदाज बाद झालेत. एक गोष्ट अद्यापही अनाकलनीय ही आहे ना, की अजूनही आपण पाहिलं तर महत्त्वाचा बॅटरला अद्याप मैदानावरती पाठवलेलं नाही आहे. अरविंद ढेकळे आणि त्याच वेळेला विजय शेठ खानावकर यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. मॅच फसता कामा नये ही बाब देखील तितकीशी चिंतेची आहे. नवीन बॅटर तुषार जळे मैदानावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता. फास्ट अँड फ्युरियस वेगावरती स्वार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. डॉट बॉल. 15 चेंडू आणि विजयासाठी 29ची गरज अजूनही राहिली. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता. तुषार जळेचं स्वागत केलं खेळपट्टीवरती. काहीतरी हिजगूत होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला प्रज्ञेश आणि त्यांच्या साथीला तुषार जळे या गोष्टीची चर्चा करतायत की मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ व्हायला हवा, या धावसंख्येचा पाठलाग आपण कशा रीतीने करता येऊ शकतं याकडे कल पाहायला मिळाला आहे. खोलातला बॉल होता. सरळ बॅटने केला. डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेकंड रन. जोखीम घेतली आहे. रिक्स घेतली. तोटा होणार नाही. धावा मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये जिथे एकंदरीत आपण पाहिलं तर धावा येत असताना पाहायला मिळाल्या तर 2-24 बनल्या.
विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 27 धावसंख्येची. येणारे 14 बॉल आणि 27 धावा. या वेळचा फटका बसला. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल इथे टिपण्यात आलाय. बोल्ड अँड कॉट. 1 more विकेट डाऊन. 6वा धक्का दोस्ती 11 या टीमला लागलाय. महत्वाचा बॅटर बाद. चोवीस धावा दापलकावरती आहेत. दिनेश भोईर यांचे चिरंजीव. पाहना खेळाडूंनाही किती कळतं. त्याने लगेचच सांगितलं साहिल उलवेकरने बॉल आपटला. खेळपट्टीवरती किंवा क्रिकेट खेळत असताना या गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या आहेत की छोटी मुलं तुम्हाला पाहून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतायत. दिनेश भोईर यांचं चिरंजीवाने आवर्जून ही गोष्ट निदर्शनास आणली. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवरती थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झालेत गजानन आणि त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 12 बॉल आणि आता मात्र 23ची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. खरं तर आपण म्हणतो ना मोठ्याने केलेलं कृत्य हे छोटे नेहमीच त्यामधून काही ना काहीतरी बोध घेत असतात आणि तसं वर्तन ते करायला जातात. खरं तर जशी शिकवण मिळते तसेच खेळाडू खेळतात आपण म्हणतो आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपलं वावरणं. काही खेळाडू तुम्हाला आयडॉल म्हणून संबोधतात. काही खेळाडू तुम्हाला काही छोटी मुलं तुम्हाला आयकॉन म्हणून संबोधतात. 15 मिनिटाचा वेळ निघून गेला आहे. 15 मिनिटं 26 सेकंद झालेले आहेत. रामा आणि साहिल उलवेकर आम्ही आपलं लक्ष वेधून 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर टाकायचेच आहेत. 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर कंप्लीट व्हायला जाव्यात. हा दोस्ती 11चा डगआउट दाखवला जातोय. तिथे मात्र अरविंद ढेकळे आणि स्वतः रॉयल व्यक्तिमत्व आदरणीय संघमालक विजय शेठ खानावकर साहेब काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळतात. महत्त्वाची मॅच आहे कारण पहिला सामना संघ जिंकलेला आहे. परंतु त्याच वेळेला या टीमचे दोस्ती 11 संघ म्हटल्यानंतर आवर्जून एक नाव अपसुक मुखावरती येतं. खरं तर मॅनेजर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. संघाचे आधारस्तंभ म्हणून आपण पाहतो विश्वाजी पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. एक गोष्ट महत्त्वाची राहिली. मला सुरेश मुनीम त्या ठिकाणी दिसतोय. सुरेश मुनीम त्याच वेळेला अक्षय सरोदे आणि संतोष मदने या 3 खेळाडूंनी मगाशी काहीतरी केलं त्याबद्दल मी चर्चा करेन. 12 चेंडू बाकी आहेत. 23ची गरज आहे. तुषार शर्मा मन्नी म्हणाला जर यावर्षी मी जिंकलो नाही तर हे माझं शेवटचं पर्व राहील. सुरेश मुनीमने पहिला जाऊन त्याची बॅट उचलली. पहिला बॅट तू जे काही आहे ना ते करशील ते ठीक आहे परंतु ही बॅट मला देऊन जायचं. सुरेश मुनीम तिथे संतोष मदने उजव्या एसीच्या बाळाचा बॉल होता. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की आपण यावर्षी काही ना काहीतरी करायला हवं. आपल्या नावापुढे एक ना एक तरी विश्वचषक यायला हवा म्हणून सचिन तेंडुलकर अक्षरशः ढसाढसा रडतानाही पाहायला मिळाला. एक तरी विश्वचषक मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकायला हवं आणि ते स्वप्न 2011 साली सत्यात उतरलं. आज आपण पाहिलं ना तर तुषार शर्मा मनी म्हणतोय की माझ्यासाठी कळंबोली प्रीमियर लीग ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. हा करंडक मला जिंकायचा आहे. मला ही स्पर्धा जिंकायची आहे. एवढ्या वर्षाची मोठी कारकीर्द आहे त्याची. या वेळचा बॉल लगाताचे 2 चेंडू डॉट आले आहेत. 10 बॉल 23ची गरज आहे. तुषार शर्माला या मैदानाने भरपूर काय दिलं आहे आणि खरं तर नवीन पिढीला जर का आपल्याला संधी द्यायची ना तर ही पावलं महत्त्वाची राहतात आणि त्याकरता तुषार नेहमी म्हणतो की युवा पिढीला मी ही संधी द्यायला हवी. परंतु युवा पिढी नव्हे प्रेक्षक वर्ग नव्हे मी स्वतःही म्हणेन की तुषार शर्मा आणखीन 5 वर्षे खेळत राहावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल इथून मिळेल. 9 चेंडू आणि 22ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 22ची अजूनही गरज आहे.
प्रत्येकाला असंच वाटतं, कळंबोलीकर तर निश्चित म्हणत असतील की तुषार शर्मा इथून पुढे 5 ते 6 वर्ष अजूनही त्याचं टर्म असायला हवं. कारण रॉयल कळंबोली संघाचे आधारस्तंभ स्वतः संघमालक विजय शेठ खानावकर साहेब यांचं 5 वर्षाचा कालखंड आता मात्र इथून पुढे महानगरपालिकेसाठी आहे आणि मनीचाही कालखंड तसाच वाढावा अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चला घाई करा, वेळेची बंधनं आहेत. 17 मिनिटाचा अवधी झालाय. 3 चेंडू संपलेली आहेत. 9 बॉल आणि विजयासाठी 22ची गरज. गजानन स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिल्या बॉलवरती चौका ठोकलाय त्याने. मॅच पचत चालली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही. 21ची गरज. येणारे बॉल राहिले 8. 8 चेंडूने विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 21 धावसंख्येची. DDSR ग्रुप सध्या तकडीला ड्रायव्हिंग सीटवरती आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. सागर चव्हाण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. अरविंद ढेकळे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. यावेळेचा बॉल देखील बॅट आणि पायाच्या मधोमध होता. सिंगलचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये डॉट 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 ची मालिका संपतच नाही आहे. 3 डॉट बॉल आल्यात. प्रेक्षक क्रिएट झालाय. गजानन बोंड्रेला मी या गोष्टीकडे उल्लेख केला होता की त्याला मागे का ठेवण्यात आलंय. त्याला लेट पाठवण्यात आला. 8व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आला. प्रेशर बनत गेलं आणि संघाच्या अडचणी आता वाढल्यात. 21ची गरज आहे. येणारे चेंडू इथून पुढे राहिले. इथून पुढे आपण पाहिलं तर 21ची गरज. 7 चेंडूचा खेळ शेष. समोर खेळला लॉंग बाउंड्रीच्या दिशेने. धावा मिळतील त्या 4. आज चौकार. 6 बॉल 17ची गरज. सहा बॉल आणि 17ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 17 धावा. या मैदानावरती धावा बनवण्यासाठी हिंमत हवी आहे. बनवण्यासाठी तेवढी जिद्द हवी आहे. खरं तर 6 बॉल 17 धावा बनवू शकतात. मेहनत केल्याने सारं काही सिद्ध होतं. फुटबॉलच्या मॅचच्या दरम्यान चहा सर्व करणारा लिओनो मेसी जगातील महानतम फुटबॉलपटू बनू शकतो. तर मेहनत केल्यानंतर आपण हा सामनाही जिंकू शकू. डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या महानतम पटलावरचा हा खेळाडू एका दुकानामध्ये काम करायचं आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि तिथून महत्त्वाचा बॅटर तो बनताना पाहायला मिळाला. क्रिस गेल युनिव्हर्सल बॉस. एका टायमाच्या जेवणासाठी तो म्हणतो मी चोरी देखील केली आहे. भंगार जिथे वेचायचा पत्र्याच्या घरामध्ये राहणारा क्रिस गेल आज जगातील युनिव्हर्सल बॉस बनला. मेहनत केल्यानंतर सारं काही सिद्ध आहे. तुम्हाला इथे मेहनत करावी लागेल. येणारे 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. ओम टकलेला इन्व्हाइट करण्यात आलाय. जास्तीचा वेळ खर्च होतोय. चला लक्ष वेधेन मी. फिल्डिंग टीमची याच्यामध्ये जास्तीची काही चुकी नाहीये. परंतु जर का या सामन्याला वेळ जास्तीचा खर्च झाला तर त्याकडे आपण लक्ष वेधत काहीतरी काटेकोरपणे निर्बंध आणले जातील. गतवर विजेत्या संघाचा श्री मित्रमंडळाचा पहिला गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो ओम टकले गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. चला घाई होत्या. दादानं दुसरा बॉल घेतला तरी चालेल गजानन. मला तर असं वाटू लागलंय कारण बॉलची प्रतीक्षा करत राहिलं तर बॉल येणंही अवघड झालंय. शारजाच्या क्रीडांगणामध्ये ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनीने मारलेले बॉल हे मैदानाच्या बाहेर गेले आणि IPL मध्ये आपण ते किस्से पाहिले होते की बॉल रस्त्यावरून जाणारेही काही जण घेऊनच घरी जात होते. तर शारजाचं मैदानावरती आजही तुम्ही गुगल मॅप पाहिला तर महेंद्रसिंग धोनी 6 असं लिहिलेल्या जागाही तुम्हाला तिथे पाहायला मिळतात गुगल मॅपवरती. अनेक किस्से आहेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. परंतु अगदी त्याच वेळेला इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट अँडी कॅडिकला लगावलेला सचिन तेंडुलकरने षटकार आज तागत बॉल मिळाला नाहीये. राम वरती टेंट वरती चढलेला कोणी जर असा बॉल गेला तर चढूच नका मी तर म्हणेन. बॉल नव्याने घ्या आणि नव्याने सुरुवात करा. दादा चढू नका पुन्हा एकदा. सामन्याला सुरुवात होईल.
6 बॉल आणि विजयासाठी 17ची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईक रेंजला गजानन पाहायला मिळतोय. 6 बॉल जर का त्याने फेस केले तर खऱ्या अर्थाने ही विक्रमाची नोंद तो करू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे, बॅटिंगचं टॅलेंट आहे. ओम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला झेल त्याने बाउंड्री लाईनवरती देखील टिपला. ओम पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि दुहेरी धाव इथे घेत असताना गजानन रन्स कंप्लीट. 5 बॉल 15ची गरज. 5 चेंडू आणि 15ची आवश्यकता. वैभव निंबाळकर यांच्यासाठी जर का या सामन्यामध्ये काहीतरी विपरीत घडलं तर अनेक मोठे लेख येऊ शकतात. वैभव याच्याकडून तितकेसे प्रयत्न चांगले होते. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न त्यांचा झाला. चला या मॅचला जास्तीचा वेळ खर्च झालाय. अंपायर्स आम्ही आपलं लक्ष वेधू. चला जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे. राजेजी टेंबे आणि रोशनी कदम सर आम्ही आपलं लक्ष वेधू. चला वेळ जास्तीचा खर्च झालाय. 15ची गरज आहे. चला तड अंपायरची मागणी करण्यात आली आहे. तिसरं पंच मैदानाच्या आतमध्ये येतील. आपण गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाणार आहे. हे दडपण इथे येत असताना पाहायला मी ते गोलंदाज ओम टकलेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती त्याची शैलीवरती कुठे ना कुठेतरी अपशेक घेण्यात आला आहे. मिलिंदजी पाबरेकर सर देखील आपल्यासोबत पाहायला मिळतात. इंडियन रेल्वे आणि त्याच वेळेला 2 अंपायर रोशन कदम आणि राजेश टेंबे यांना देखील तुम्ही पाहताय. आणि चौथे अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळालेत, जिथे मात्र संदीप टुबे यांना आपण पाहत आहोत. आज पंच ज्या पाहायला मिळाले त्यांच्याकडे ब्लॅक कलरच्या टी शर्ट्स आहेत. खरं तर विशेष करून आम्ही आभारी आहोत. प्रदीप स्पोर्ट्स महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं दालन म्हणून आपण पाहतो प्रदीप स्पोर्ट्सकडे. आणि आपल्या हक्काचं असं स्थान, आपल्या हक्काचं असं दालन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबई किंबहुना त्याच वेळेला रायगडातील असं एकमात्र दालन आहे जिथे लेदर बॉलचं साजो सामान तुम्हाला अगदी मुबलक प्रमाणावरती अवेलेबल पाहायला मिळतं. त्या अल्प दरामध्ये तुम्हाला या गोष्टी मिळतात. तुम्हाला ट्रॉफीज हव्या ट्रॉफीज मिळतील. बॅट बॉल स्टंप टी शर्ट्स पहा ना. जिथे मात्र आपण प्रदीप स्पोर्ट्स आणि संदीपजी खलाटे यांचं विशेष कौतुक यासाठी करतोय ना, केवळ 1 ते 1.5 दिवसाचा डिस्टन्स होता या स्पर्धेमध्ये आणि 1 ते 1.5 दिवसामध्ये त्याने टी शर्ट प्रिंट करून दिल्यात. त्याही उच्च क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 15ची गरज. हॅरिकेनच्या ब्रँडेड टी शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट्स तुम्ही पाहताय. खरं तर संदीपजी कलाडे यांचे विशेष कौतुक. विजय मंडप त्यांचे विशेष कौतुक करायला हवं आमचे जितूबाई. आडवा बॅटने केला. ऑन साईडला गॅप मोठा. धाव मिळतील 4. गजाननच्या बॅटमधून चौकार. 11ची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. सामन्यामध्ये रंगतता भरी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालेला आहे. 25 मिनिटं झाली अंपायर की त्याला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलवावा लागेल. मॅचच्या कोणत्याही क्षणाला 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर एनी हा व्हायलाच हव्यात. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत बनल्या 40. आणखीन एक फटका. गजानन फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल ड्रॉप. चौकार आलाय. चौकार अंपायर. स्वतः आयोजक दिनकाजी पोपेडा साहेब त्या ठिकाणावरती आहेत आणि त्यांचा इशारा म्हटल्यानंतर सारं काही संपलं. 7ची गरज राहिली आहे. 2 बॉल 7. 2 चेंडू आणि 7 धावा. गजानन स्ट्रायकर इनला पाहायला मिळाला. ही कॅच नव्हती तरी मॅच होती. क्षेत्ररक्षक अतुल मोटेला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. या आधीचा कॅच तिथे मात्र लॉंग ऑफला सुटला होता. अजित मोठे होते त्या ठिकाणी. अंपायर्स चला त्वरित
2 बॉल 7ची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिलाय. 2 चेंडू आणि 6ची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. संघाचा संकटमोचक गजानन आला आणि नाबाद संकटमोचक आहे. त्याने प्रदर्शनी त्या दर्जाचं केलेलं पाहायला मिळालंय. काय बॅटिंग केली आहे त्याने. सामना बनवलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6. उजव्या यष्टीच्या फारसा बाहेरून जाणारा आणखीन एक वाईट बॉल. 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धाबा. दोस्ती 11 संघाचा खेमा पाहताय तुम्ही. आनंदाचं वातावरण आहे, उल्हासाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मॅच बनली आहे. 2 चेंडू आणि वेजासाठी 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धाबा. काय बॅटिंग केली आहे भावा. गजानन चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो संकटाच्या समयी संघासाठी उभा राहिला. संघाचा क्रायसिस मॅन. उशिराने बॅटिंगसाठी आला जरूर, परंतु या खेळाडूने चांगला खेळ केलाय. लेट आला, थेट आला, ग्रेट आला. विजयासाठी अजूनही 2 चेंडू आणि 5ची गरज. 2 बॉल 5. पुढचा बॉल. गजानन आडवा बॅटने खेळत होता. इथे मात्र डॉट बॉल आला. समीकरण बदलली आहेत. 1 चेंडू आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी पुढे असण्याचा गर्व, कधी मागे असण्याची खंत कदापि करायची नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. अनप्रेडिक्टेबल गेम या क्रिकेटच्या खेळाला म्हटलं जातं. आणि अनेक भाकीत फेल आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाते. कृष्णाजी मोरे आपले हार्दिक स्वागत. येणारा 1 बॉल 5ची गरज. 1 चेंडू आणि 5 धाबा. गोलंदाजी मार्फत येऊन स्ट्राईकला गजानन. गजानन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 1 बॉल 5. 1 चेंडू आणि 5ची गरज. 7 बॉल 15 वरती गजानन बॅटिंग करतोय. 1 बॉल 5. षटकार येईल का. हा डॉट बॉल आला. सामना जिंकलाय. मॅच जिंकली DDSR ग्रुप या संघाने. हा चित्त थरारक लढत जिंकली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला हँडशेक करायचा. हँडशेक चला हँडशेक करायचा. लाईनअप मध्ये पुढचा संघ मैदानावरती दाखल झाला. रामा साहिल मैदान सोडा. चला त्वरित. अरविंद ढेकळे लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत्या. चला घाई करा. वैभव निंबाळकर या मॅन ऑफ द मॅच. वैभव निंबाळकर मॅन ऑफ द मॅचचा हकदार वैभव निंबाळकर राहिले. 33 धाबा त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. वैभव निंबाळकर यांना पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. वैभव निंबाळकर या त्वरित. आपण लाईनअप नाही केलं तरी चालेल. वैभव निंबाळकर हँडशेक पासून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणाऱ्या खेळाडूला मुभा आहे. वैभव निंबाळकर या. आणि चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या.